उद्धव ठाकरेंना आणखी राजकीय झटका, सचिन अहिरांच्या निर्णयामागचं संपूर्ण राजकारण. नमस्कार, मी मंगेश म्हात्रे आणि तुम्ही पाहत आहात BSN मराठीचा विशेष कार्यक्रम टॉपचा विषय. आजचा विषय असा आहे ज्याची चर्चा आजच्या दिवसात सर्वाधिक होते. आदित्य ठाकरेंचे विश्वासू सचिन अहिर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. इतकंच नाही तर त्यांनी शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले. आता प्रश्न असा आहे, सचिन अहिर गेले म्हणजे फक्त एक आमदार गेला का, की मुंबईच्या राजकारणात मोठं राजकीय समीकरण बदलत आहे? चला समजून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये. सर्वात आधी सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास पाहूया. 1993 मध्ये कामगार चळवळीतून त्यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. गिरण गावात कामगारांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2004 साली 2009 साली अशा सलग 3 वेळा ते शिवडी मतदारसंघातून निवडून आले. 2009 मध्ये त्यांना गृहनिर्माण राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली होती. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवत होते आणि वरळीतील संघटना मजबूत करण्यासाठी सचिन अहिर यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर 2022 मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. म्हणजेच ठाकरे गटाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला होता. मग अचानक असं काय झालं की सचिन अहिर यांना शिंदे गटाची वाट धरावी लागली? राजकीय चर्चेनुसार विधान परिषदेच्या उपसभापती पदाची संधी आणि भविष्यातील मोठी राजकीय भूमिका यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या दाव्याबाबत संबंधित पक्षाकडून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जाऊ शकतात. आता या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम कुठे होऊ शकतो? उत्तर आहे वरळी. कारण वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. सचिन अहिर यांचं वरळी भागात स्वतंत्र राजकीय आणि संघटनात्मक नेटवर्क आहे. कामगार वर्गात त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचं जाणे ठाकरे गटासाठी संघटनात्मक आव्हान ठरू शकते. आता एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीकडे पाहूया. 2022 नंतर त्यांनी सातत्याने शिवसेना ठाकरे गटातील प्रभावी नेत्यांना आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक अशा घडामोडीनंतर एक संदेश दिला जातो, शिवसेनेतील प्रभावी चेहरे शिंदे गटाकडे वळत आहे. मात्र दुसरी बाजू तितकीच महत्वाची आहे. एका नेत्याच्या जाण्याने पक्ष संपत नाही, नवीन नेतृत्व तयार होतं, नवीन चेहरे पुढे येतात आणि अंतिम निर्णय मतदार घेतात. म्हणूनच या घडामोडींचा खरा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसेल. आणखीन एक मुद्दा, सचिन अहिर यांचं नाव अनेकदा त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे चर्चेत आलंय. ते अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचे भाचे आहे. मात्र त्यांच्या राजकीय प्रवासाचं मूल्यांकन त्यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कामाच्या आधारे केलं जाऊ शकतं. सर्वात मोठा प्रश्न आहे, सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना खरंच मोठा धक्का बसलाय का, की हा एकनाथ शिंदे यांचा एक मास्टर स्ट्रोक आहे? याचं उत्तर आज नाही, पण आगामी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका आणि पुढील राजकीय घडामोडींमध्ये नक्कीच दिसते. अशाच सखोल राजकीय विश्लेषणाने BSN मराठीला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात टॉपच्या विषयामध्ये.